वळत पुढच्या बातमीकडे। आता जास्त काम करणं शक्य नाही, नव्या पिढीला संधी मिळावी। नागपुरात नितीन गडकरींकडून राजकीय निवृत्तीचे संकेत देण्यात आलेत। आरोग्य चांगलं नसेल तर सत्ता आणि पदाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी केलाय। सार्वजनिक जीवनातल्या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहां पैदल ही जाना है। मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्याकरता मदत केली पाहिजे। आणि हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी आणि हेच काम वाढवायचं आहे। खरं म्हणजे मी प्रेरणास्त्रोत वगैरे काही नाही आहे, आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही। ज्यावेळी करू शकलो तेव्हा आता मी पण कामातून माझं पार्टिसिपेट कमी झालं। मी सगळ्यांना सांगितलं तर नवीन नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे। नवीन लोक आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करतात आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढत आहे। रोज सकाळी उठून अर्धा तास योगासन, व्यायाम, प्राणायाम रोज करा आणि ते शिकवण्याचं डिजिटल ट्रेनिंग सगळ्यांनी करा। कारण तुमची जर तब्येत चांगली असेल तर सगळ्याचा उपयोग आहे। जर तुमची तब्येतच बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे। इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे? बरोबर, गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार। खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है। सजन रे झूठ मत बोलो, आहे ना गाणं, माहिती आहे ना तुम्हाला?